हाय हॅलो नमस्कार कसे आहेत मंडळी. मी आहे नेहा उदकर आणि आजचा आपला टॉपिक आहे हा फेस पॅक लावून झोपलेल्या मम्मीपाशी जाऊ नका, नसता खूप मात पडेल आपल्याला. हाय हॅलो नमस्कार कसे आहेत मंडळी. मी आहे नेहा उदकर आणि आजचा आपला टॉपिक आहे फेस स्किन बद्दल आहे, जो की खूप खास राहणार आहे. आणि छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून जे की घरामध्ये काही गोष्टी अवेलेबल असतात त्यापासूनच आपण मस्त असं स्किन केअर करणार आहे, जे की व्हिडिओमध्ये पूर्ण शेवटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला. फुल व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की आपण आपल्या फेसची काळजी कसे करू शकतो. तर जास्त बोलण्यापेक्षा आपण स्टार्ट करूया. सो माझ्या चॅनलवरती कोणी न्यू आलं आहे ते नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या छोट्याशा फॅमिलीचा तुम्हीही मेंबर व्हा. फक्त करायचं काय आहे, आपल्या चॅनलवरती येऊन मस्त सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जे काही व्हिडिओज येतील त्याला लाईक शेअर कमेंट आणि खूप सारं प्रेम द्यायचं आहे तुम्हाला. सो काही जणाला आता असं प्रश्न पडेल की मुलतानी माती कोणती यूज करायची, शॉपमधली यूज करायची का खुली घ्यायची. तर मी सजेस्ट करते तुम्हाला की खुली मुलतानी मिठी घेऊ नका. माहिती नाही ती कुठून कशी येते, किती धुराळामध्ये त्यामध्ये हे होतो, म्हणून तुम्ही अवॉइडच करत जावा नक्की की खुली माती घ्यायची. तर तुम्ही मोठे म्हणजे मम्माअर्थची पण घेऊ शकता, ब्रँडची खूप चांगली आहे. नाहीच परवडत असेल मम्माअर्थ तर आयुरची घेऊ शकता तुम्ही. मी इथे आयुरचीच घेतली आहे, जे की सर्वांना परवडेल. हे 30 ते 40 रुपयामध्ये तुम्हाला इझी लोकल मार्केट या मेडिकल शॉपवरती कुठेही तुम्हाला भेटून जाईल. सो मी सजेस्ट करेल की नक्की तुम्ही आयुरचीच घ्या. यामध्ये गुलाबजल वगैरे सगळं तुम्हाला भेटून जाईल. स्किन बाबतीत आपली काळजी घेतच नाही आहे, त्यांच्यासाठी फक्त 15 मिनटं काढून आपण खूप छान आपली फेस असं करू शकतो. सो सगळ्यात पहिला आपल्याला इथे लागणार आहे हळद, जे की डार्क स्पॉट वगैरे जे आहे ते साफ करण्यास खूप मदत करतं. नंतर आपल्याला लागणार आहे बटाटा, जे की ब्लीचचं काम करतं. सो आपण इथे याला फर्स्ट असं खिसून घेतलेलं आहे. आता याचं पाणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. नक्की बघू शकता आता तुम्ही, हे बघा खिसल्यानंतर हे पाणी आपणच येतं. याच्यामध्ये टाकून घेते मी पाणी. त्यानंतर घेतली आहे विटॅमिन ईची कॅप्सूल, जे की फेस पूर्ण साफ करण्यासाठी आपल्याला मदत करतं. त्यानंतर टाकणार आहे आपण गुलाबजल. बघू शकता 1 टेबलस्पून या 1.5 टेबलस्पून तुम्ही घेऊ शकता. याला मस्त मिक्स करून घेऊया. मध्ये आपण मिक्स करून घेतलं आहोत. त्यानंतर सर्वात मेन म्हणजे आपण यामध्ये टाकणार आहे मध थोडंसं, जे की आपलं फेस ड्रायनेस होते ना, त्यामध्ये मध हे थोडंसं सॉफ्टनेस आणण्यासाठी आपल्या फेससाठी तो मदत करतो. त्यामुळे आपण इथं थोडंसं का होईना मध, दही किंवा दूध तुम्ही या जागी करू शकता यूज. सो मी इकडे मध करणार आहे, मला ते आवडतं आणि मी नेहमी करते. सो त्यासाठी मी इकडे मधच यूज करणार आहे. तेही तुम्हाला 1 स्पूनच्या जवळजवळ घ्यायचं. मस्त मिक्स करून घेऊया. एखाद्याचा राग ना या पूर्ण रेमेडीवर काढू शकता, कारण सगळं मिक्स करून जेवढं मिक्स करचाल ना तेवढं छान. सो हे पूर्ण आता मिक्स झालं आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहे जेवढं तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही मुलतानी मिठी घेऊ शकता. मी एकटीच आहे तर मी अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा जास्त मेरी केस 1 चम्मच मला बस होईल म्हणून मी 1 चम्मचच घेतलं आहे, जास्त नाही घेतलं. यामध्ये तुम्ही दुसरं पाणी वगैरे काही यूज नका करू. स्पेशली इतकं पावडर घेतलं आहे, हे बघू शकता. एवढ्यामध्ये सगळं मिक्स करायचं आपल्याला. सो याची थिकनेस बघू शकता. झाले नाही रेडी, हे बघा पूर्ण आपल्याला असे थिक होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. आणि फेसवरती डायरेक्ट असंच अप्लाय नाही करायचं आहे. पहिलं फेस मस्त फेस वॉश करून घ्या आणि मगच अप्लाय करा. मी दाखवते तुम्हाला. मस्त मी फेस वॉश केला आहे.
मी ब्रशचं वगैरे यूज करू शकता हे अप्लाय करण्यासाठी, पण मी डायरेक्ट इथं फिंगर्सनेच करणार आहे. देवाने एवढं छान आपल्यासाठी फिंगर दिलं आहे ना, ब्रशचं यूज करण्यापेक्षा हाताचंच यूज करा ना. हा स्मेल खूप भारी येत आहे नक्की. बघा इकडे मी लावते पूर्ण फेस पॅक. सगळ्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कोण कोण बघतंय आणि कुठून कुठून बघतंय. आणि हे फेस पॅक आपण लावू शकतो आठवड्यातून 3 वेळेस. नक्की यूज करा. तुमचे सगळे प्रॉब्लेम्स, पिगमेंटेशन वगैरे, स्किनवरचे सर्व काही प्रॉब्लेम्स तुमचे कमी होतील आणि टॅनिंग पण पूर्ण रिमूव्ह. सो 10 मिनिट झाले आहेत, आपण नक्की वॉश करून घेऊया लवकर. सो इकडे आफ्टर वॉश बघू शकता माझा फेस. कसलं भारी झाले ना. यूज केल्यानंतर तुम्हाला नक्कीच रिझल्ट कळतो. तुम्ही बघू शकता माझी पहिले स्किन कशी होती आणि आता स्किन कशी आहे. कसली भारी वाटते ना, एकदम ग्लो ग्लो करत आहे. नक्की तुम्ही पण ट्राय करा. कोणताही फेस पॅक लावल्यानंतर जेव्हा आफ्टर वॉश करतो तेव्हा नक्की तुम्ही मॉइश्चरायझर यूज करा, कारण आपण फेस पॅक 15 ते 10 मिनटं ठेवलेला असतो. नंतर फेस वॉश केल्यानंतर पूर्ण स्किन ड्राय होते. त्यासाठी नक्की तुम्ही मॉइश्चरायझर यूज करा. इकडे मी माझं सनस्क्रीन यूज करत आहे. कमेंट करा की कसं वाटलं आणि रिझल्टही कसा आला नक्की सांगा. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पुढचा व्लॉग कशासाठी आणि कसा हवा आहे ते नक्की सांगा. धन्यवाद.